नवगाव कोळी समाजातर्फे माघ पौर्णिमेनिमित्त आयोजित श्री खंडोबा उत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। भक्ती, शक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम असलेल्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत असून संपूर्ण परिसर खंडोबाच्या भक्तीत न्हाऊन निघाला आहे। उत्सवाची सुरुवात रविवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजता भव्य पालखी मिरवणुकीने झाली। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले। रात्री 8 वाजता मरुआई म्युझिकल ग्रुप प्रस्तुत ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे मनोरंजन केले। सोमवार 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजल्यापासून विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। दिवसभर भजनांचा अखंड जागर सुरू होता, ज्यामध्ये विविध मंडळींनी आपली कला सादर केली। सकाळी 10 ते दुपारी 1 गुरुदत्त प्रसाद महिला भजन मंडळ, बुवा जयश्री शास्त्री, आरती भजन मंडळ आणि सोमवार भजन मंडळाचे सादरीकरण झाले। दुपारी 2 वाजता कोळी महिला नाच मंडळाने पारंपरिक नृत्याविष्कार सादर केला। संध्याकाळी 4 वाजल्यापासून श्री बोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, बुवा दत्तात्रय पाटील आणि गुरुवर्य गजानन बुवा नवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रघुनाथ महाराज भजन मंडळ, दत्त प्रसादिक भजन मंडळ व श्री गजानन प्रासादिक कोळीवाडा भजन मंडळाच्या जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे। डोंबिवलीचे मंदार दीक्षित आणि कर्जतचे किशोर बोरारे यांच्या भजनांनी रसिकांची दाद मिळवली। मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कार्यक्रम रंगणार आहे। सकाळी पूजा आणि गोंधळाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत 3 दिग्गज बँड पथकांची जुगलबंदी रंगणार आहे। यात श्री बोरेश्वर ब्रास बँड मास्तर सोमकांत कोळी नवगाव, कर्णमधुर ज्योती ब्रास बँड मास्तर शेखर पाटील भिवंडी आणि गुरुदत्त ब्रास बँड मास्तर श्रीधर ढोले नवगाव हे आपापली कला सादर करतील। कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 5 वाजता भाटातून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीने होणार आहे। या उत्सवासाठी नवगाव आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोळी समाजातर्फे करण्यात आले आहे। जनोदय करिता सचिन पावशे, नवगाव, अलिबाग।